आजची पत्रकार परिषद ही आमची ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशन ही निवृत्त बँक कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि ही देशभरात जवळजवळ 7.5 लाख आज रिटायरीज बँक कर्मचारी आहेत. आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचं कारण म्हणजे आमचा 23 तारखेला मोठा धरणा प्रोग्राम आहे. आमच्या काही मागण्या आहेत. मागण्या म्हणजे अपडेशन ऑफ पेन्शन हा गेले 30 वर्षापासून प्रलंबित आहे आणि ज्या ज्या वेळा वेज रिव्हिजन होतं त्यावेळा अपडेशन होण्याची गरज आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कर्मचाऱ्यांचं पण होतं, सरकारी कर्मचाऱ्यांचं पण होतं, पण बँक कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न भारत सरकारने आणि इंडियन बँक्स असोसिएशननी जे वेज करार करतात त्यांनी हा आमचा अडवून ठेवलेला आहे. म्हणून आमचा हा धरणा प्रोग्राम आहे 23 तारखेला आणि त्याच्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स होती. या संदर्भात तुम्ही कोणाला पत्रव्यवहार केला, शासनापर्यंत पोहोचल्या तुमच्या मागण्या? आतापर्यंत आम्ही निर्मला सीतारामजी भारताच्या ज्या काही अर्थमंत्री आहेत त्यांच्यापुढे हा प्रश्न मांडलेला आहे. आमचे वरिष्ठ नेते जे ऑल इंडियाचे आहेत ते आतापर्यंत जाऊन भेटून आलेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक खासदारांना पण आम्ही पत्र लिहिलेली आहेत, परंतु आमच्याकडे अत्यंत दुर्लक्ष केले गेले आहे. आम्ही या भारताच्या आर्थिक विकासामध्ये आमचा मोठा सहभाग आहे. आमची वय सध्या 70च्या पुढे आहेत, 65-70च्या पुढे, आणि अशा वेळा सरकार हा निवृत्त बँक कर्मचाऱ्यांवरती अन्याय करतोय असं आम्हाला वाटतं. मी प्रथमच तुम्हाला सांगतो की आमची संघटना अराजकीय आहे, त्यामुळे कुठल्या पक्षाशी संबंधित आम्ही नाहीत. सर्व बँकेतले निवृत्त कर्मचारी हाच आमचा माहितीचा अधिकाराचा स्त्रोत आहे आणि ताकदीचा स्त्रोत आहे. त्यामुळे अजून आम्ही कुठल्या पक्षाला म्हणून किंवा कोणाला अप्रोच झालेले नाहीत कुठल्या मत द्यायची. पण आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही 400 खासदारांना आतापर्यंत भेटलेलो आहोत. भारतभरामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांना भेटलेलो आहोत आणि यासाठी आम्ही आमचं आंदोलन करतोय. आम्ही त्याचबरोबर दुसरी महत्वाची मागणी आमची जी आहे की आमच्याकडे तुम्ही साफ दुर्लक्ष करताय आणि आम्हाला तुम्हाला जो कायदेशीर अधिकार आहे आमचा की आमच्याशी बोला किंवा आमचं म्हणणं ऐकून घ्या, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी टू बी हर्ड हा जो न्यायाचं मूळ तत्व आहे. न्याय देणं किंवा न देणं हा भाग नंतरचा आहे, पण ऑपॉर्च्युनिटी टू बी हर्ड हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर आम्हाला बोलवतच नाही, आमच्याशी बोलत नाहीये, तो सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे. यासाठी आम्ही आंदोलन करतोय. हे आंदोलन भारतभर चालू आहे. आतापर्यंत लखनौ, जयपूर, कानपूर, दिल्ली, चेन्नई, बंगलोर अनेक ठिकाणी झालं. 23 तारखेला मुंबईला आहे. अजूनही पुढे चालू आहे आणि यापुढे आमची केंद्रीय समितीची समिती आहे, त्याची बैठक आहे हैदराबादला 20 जानेवारीला. त्या 20 जानेवारीच्या बैठकीमध्ये आम्ही पुढला मार्ग काय करायचा हे आम्ही निश्चित करूया.